नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप वराडे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या इंग्लिश पिटारा या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज पुन्हा एकदा एक नवी रिक्रुटमेंटची न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलोय. सध्या नवीन वॅकन्सीज आलेल्या आहेत आयडीबीआय बँकेमध्ये. मग मित्रांनो, या बँकेबद्दल नेमकी काय काय माहिती आपल्याकडे आहे आणि कशा पद्धतीच्या रिक्रुटमेंट आहेत, चला तर जाणून घेऊया शॉर्टमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आयडीबीआय बँकेमध्ये 2 पदांची भरती आहे. एक आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर, ज्यामध्ये साधारण आपल्याला जे तर 1100 पदं हे बघायला मिळतील. हे फ्रेशर्स वरती बेस जागा आहेत, ज्याला एनी ग्रॅज्युएट कोणता पण ग्रॅज्युएशन कंप्लीट असलेला विद्यार्थी अप्लाय करू शकतो. या व्यतिरिक्त अजून वॅकन्सी आहे ज्यामध्ये थोडासा एक्सपिरियन्स बेस आहे. अशा दोन्ही वॅकन्सीज बद्दल मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत. ओव्हरऑल 1300 प्लस जागा या क्षेत्रामध्ये आहेत. मग जाणून घेऊया नेमकं अजून काय काय आहे. 1100 पद यामध्ये रिकामे आहेत. यामध्ये 1100 पदांची ही भरती आहे. ऑल इंडियामध्ये 1100 पदं आहेत. सर तुम्ही थंबनेल वरती तर मराठीबद्दल लिहिलंय त्याबद्दल पण बोलतो पुढे. 6.14 लाख रुपीजचं पॅकेज साधारण आहे. 6.5 लाख रुपयांची वार्षिक सीटीसी ज्याला म्हणतो आपण कॉस्ट कंपनी, एवढं पॅकेज मित्रांनो मिळणार आहे. 6.5 लाख रुपयांचं पॅकेज आहे आणि यामध्ये लोकल लँग्वेज येणं हे कंपल्सरी आहे. तुमचा झोन निवडायचा आहे आणि त्या झोनमध्ये आपल्याला काम करायचंय. 10 वर्षांसाठी आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागेल. मिनिमम 10 वर्ष म्हणजे कमीत कमी जर मी म्हटलं बदली होण्याच्या अगोदर 10 वर्षांसाठी आपल्याला त्या ठिकाणी एका ठिकाणी त्या झोनमध्ये काम करावं लागेल. ठीक आहे. मग हे झोन नेमके काय काय आहेत? महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी नेमकी संधी कुठे आहे? ही आहे संधी बघा. हे अत्यंत महत्वाचं आहे. याला समजून घ्या आणि सोबत व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आपल्याला विशेष करून जे तर 235 पदं फक्त महाराष्ट्रांसाठी आहे. यामध्ये जर मी म्हटलं समजा 3 प्रकारचे झोन या ठिकाणी बनतात. सगळ्यात पहिला झोन जर मी म्हटलं समजा तर तो बनतो मुंबई झोन, ज्यामध्ये 130 पदं आपल्याला रिक्त भेटतील. 130 पदं 130 पदं जे आहेत ते जवळपास यामध्ये भेटतील. मराठी भाषा यामध्ये येणं कंपल्सरी आहे. पुणे झोन आहे जिकडे मराठी आणि कोकणी भाषा 2 भाषा कंपल्सरी आहेत. 55 पदं तिकडे आहेत आणि नागपूर झोनमध्ये साधारण 50 पदं तर मराठी भाषा येणं कंपल्सरी. मित्रांनो, यामध्ये मराठी भाषा येणं म्हणजे नेमकं काय तर 10वी किंवा 12वी दोन्हीपैकी एकामध्ये तुम्हाला मराठी हा सब्जेक्ट असणं कंपल्सरी आहे. इथे तुमची कॉम्पिटिशन कमी झाली. सो म्हणून आता आपण प्रॉपरली टॅकल करूया याला. जर मला ही जागा मिळवायची असेल तर यासाठी मला काय करावं लागणार आहे त्याबद्दल आता आपण एक एक करून समजून घेऊ. पण सगळ्यात पहिल्यांदा प्रोसेस काय आहे, महत्वाच्या तारखा 1 मार्च 2026 ह्या तारखेपर्यंत तुमचं वय आणि शिक्षण हे ग्राह्य धरलं जाईल. 1 मार्च 2026 पर्यंतच असलं पाहिजे. फॉर्म चालू होत आहेत 8 तारखेपासून 19 मार्च पर्यंत फॉर्म भरण्याची फीस भरण्याची मुदत जी आहे, फॉर्म आणि फीस भरण्याची मुदत जी आहे ती 8 तारखेपासून साधारण 19 मार्च पर्यंत आहे. 12 एप्रिल या दिवशी साधारण सकाळी मोस्टली असू शकतं. 12 तारखेला जे आहे तर ही परीक्षा असणार आहे 12 एप्रिलला. म्हणजे साधारण 1 महिन्यापर्यंत आपल्याला फॉर्म फॉर्म भरून आपल्याला 1 महिना साधारण अभ्यासासाठी भेटतो. 19 मार्च नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. पात्र आहेत का कसं ओळखायचं? वय वर्ष जर आपलं 20 पासून 25 वर्षापर्यंत असेल म्हणजेच 2 मार्च 2001 पासून तर 1 मार्च 2006 ह्या दरम्यान तुमचा जन्म झालेला असेल तर आणि तरच तुम्ही अप्लाय करू शकता. ओपन किंवा जनरल कॅटेगरी मधनं असेल तर. एससी किंवा एसटी कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर 5 वर्षांपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये एक्झेम्पशन मिळेल. ओबीसी असेल तर साधारण 3 वर्षपर्यंत एक्झेम्पशन मिळेल. म्हणजेच तुम्हाला 20 ते 25 च्या ऐवजी जर एससी एसटी असाल तर 30 वर्षापर्यंत तुम्ही मॅक्झिमम अप्लाय करू शकता. ओबीसी जर असाल तर 3 वर्ष म्हणजे 25 च्या ऐवजी 28व्या वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आणि पीडब्ल्यूडी साठी साधारण 10 वर्षांची म्हणजे 35व्या वर्षापर्यंत तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. ओके. अब चलते आगे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागतं सर? कोणत्याही शाखेची पदवी या ठिकाणी कंपल्सरी लागते. जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी किमान 60% गुण असणं आवश्यक आणि एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी यांना 55% गुण आवश्यक आहे. केवळ डिप्लोमा ग्राह्य धरला जाणार नाही. फक्त डिप्लोमा झालेला असेल तर नाही चालणार. डिप्लोमा नंतर तुम्ही डिग्री केलेली असेल तर मात्र तुम्ही फॉर्म भरू शकता. स्थानिक भाषेचे आणि राज्याचे महत्व. आता इथं आला आपला मुद्दा. ज्या आपल्या जागा आहे त्या आपल्याच कशा आहे बघा. आदिवासी डोमिसाईल. तुम्ही जर मुंबई झोनसाठी अप्लाय करत असाल तर तिथं रहिवासी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. जर तुम्ही नागपूर झोनमधनं बिलॉंग करत असाल तर तुम्ही नागपूरमधनं डोमिसाईल तुमचं असलं पाहिजे आणि जर पुणे झोन असेल तर त्यानुसार. सो तुम्ही ज्या झोनला बिलॉंग करता त्या झोनचं तुमच्याकडे रहिवास म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट जे असतं ते तुमच्याकडे असलं पाहिजे.
सोबत अत्यंत महत्वाची जशी मी गोष्ट सांगितली 10वी किंवा 12वीच्या मार्कशीट वरती स्थानिक भाषा म्हणून मराठी हा एक विषय असणं अत्यंत आवश्यक आहे. भाषा वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे आणि समजता आली पाहिजे. कंपल्सरी आहे. जर हे तुमच्याकडे नसेल तर चालणार नाही, अप्लाय करू शकणार नाही. मग निवड प्रक्रिया कशी असते? 4 फेजेसमध्ये ही निवड प्रक्रिया होती मित्रांनो. पहिली तर ओटी असेल, ऑनलाईन टेस्ट असेल, कागदपत्र पडताळणी, व्हेरिफिकेशन होईल, वैयक्तिक मुलाखत असेल, पर्सनल इंटरव्ह्यू ज्याला म्हणतो आणि फायनल असेल मेडिकल एक्झामिनेशन. या पद्धतीने 4 फेजेस असतील. या 4 फेजेसमध्ये तुमचं सिलेक्शन जे आहे ते होणार आहे. ठीक आहे. आणि अंतिम निवड जी असेल ती मोस्टली तुमच्या ऑनलाईन टेस्ट टेस्ट एकच आहे. प्री मेन्स असं वेगवेगळं नाही, एकच टेस्ट, एकच एक्झाम आहे. एक्झाम आहे आणि सोबत तुमची मुलाखत म्हणजे जी इंटरव्ह्यू असेल त्यातले गुण तुमचे कन्सिडर केले जाईल. पण ऑनलाईन एक्झाम होणार आहे सर, ऑनलाईन एक्झाम मध्ये नेमकं काय काय असणार आहे? आता हे आहे तुमच्या समोर सिलेबस मित्रांनो. ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप काय असेल? लॉजिकल रिझनिंग, त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, बुद्धिमत्ता चाचणी ज्याला म्हणतो, मॅथ ज्याला म्हणतो, गणित हे असणार आहे. 40 प्रश्न 40 मार्कांसाठी 35 मिनिटांचा वेळ असणार आहे. इकडे 60 प्रश्न असणार आहे 60 गुणांसाठी लॉजिकल रिझनिंगचे. या व्यतिरिक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये 40 मार्क्स असणार आहे आणि 40 प्रश्न त्यामध्ये विचारले जातील. सोबत जर मी म्हणलं जनरल बँकिंग किंवा करंट अफेअर्स ज्याला म्हणतो आपण, यांच्याशी रिलेटेड 60 प्रश्न असतील 60 मार्कांसाठी आणि वेळ 25 मिनिटांचा असेल. तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल क्युम्युलेटिव्ह वेळ नाहीये. यामध्ये सेपरेट वेळ प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे. लॉजिकल रिझनिंगला 60 मार्क आहेत, 40 मिनिटं. इकडे इंग्लिशसाठी 40 मार्क आहेत आणि 20 मिनिट्स. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 35 मिनिटांचा वेळ आहे आणि 40 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. आणि जनरल अवेअरनेससाठी साधारण 60 मार्क्स आहेत आणि सोबत 25 फक्त मिनिटे आहेत. ओके. सो या पद्धतीने सिलेबस बनतो मित्रांनो. सगळा ओव्हरऑल जर मी म्हटलं तर 200 प्रश्न आहे 200 मार्कांसाठी आणि वेळ आपल्याला मिळणार आहे फक्त 120 मिनिटांचा. तो पण एकत्र वेळ भेटणार नाहीये. प्रत्येकासाठी ठरलेला वेळ जो आहे तो भेटाल. म्हणून मित्रांनो इथं तुमची तयारी खूप जास्त मॅटर करते. जी लोक ऑलरेडी बँकिंग परीक्षांची तयारी करत असाल अशांसाठी तर ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर तयारीमध्ये असाल तर अशा केसमध्ये तुम्ही ही एक्झाम कंपल्सरी दिले पाहिजे. सो दॅट तुम्हाला लवकर याला टॅकल करता येईल. एक्झामची लेवल जरा ठीक असते. सोबत प्रश्नांची जी काही तुमची लेवल आहे IBPS PO किंवा SBI PO ह्यांच्यापेक्षा खूप कमी असते. त्यामुळं बऱ्यापैकी चांगला इकडे तुम्हाला चान्स जो आहे, स्कोप जो आहे तो बनतो. ज्यांची प्रॅक्टिस बऱ्यापैकी झालेली असेल, टॉपिक वाईज शिकलेले असाल तर अशा केसमध्ये IDBIच्या मॅक्झिमम टेस्ट द्या. टेस्टसाठी कोणतेही प्लॅटफॉर्म तुम्ही वापरू शकता. गाईडली नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे, ऑलिव्ह बोर्ड आहे. या व्यतिरिक्त प्रॅक्टिस मॉक आहे. या व्यतिरिक्त इंग्लिश पिटारा म्हणून आपलं चॅनल आहे. इंग्लिश पिटारा म्हणून आपलं प्ले स्टोअर वरती ऍप आहे. त्यावरती सुद्धा IDBIच्या धर्तीवरती काही टेस्ट बनवलेल्या आहेत. त्या सुद्धा तुम्हाला अवेलेबल केलेल्या आहे मित्रांनो. कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या स्ट्रॅटेजी खूप चांगल्या, खूप फायदेशीर राहतील. ठीक आहे. सो या व्यतिरिक्त पुढे जर मी म्हटलं समजा महत्वाचे नियम काय काय असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुम्हाला 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग असेल. सेक्शनल कट ऑफ जे ते असतील. सेक्शनल कट ऑफ प्रत्येक विषयामध्ये सेक्शनल कट ऑफ असणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये साधारण जे काही मिनिमम मार्क आहेत, समजा 10 मार्कचा कट ऑफ असेल तर तुम्हाला इंग्लिशमध्ये कमी मार्क आले आणि बाकी सगळ्या विषयात तुम्ही टॉपर आहात तरी पण चालणार नाही. सेक्शनल कट ऑफ प्रत्येक विषयाचा तुम्हाला क्लिअर करावा लागेल. एक्झाम जी आहे ती मराठीत नसून ती हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये उपलब्ध असणार आहे. हा मुद्दा मी स्पेसिफिक मेन्शन केलाय कारण ज्या वेळेस इंग्रजी भाषा म्हणतो आपण तो सोडला तर बाकी सगळं पेपर जो आहे 2 लँग्वेज मध्ये होईल, हिंदी आणि इंग्लिश मध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीचा पेपर जो आहे तो चालेल. साधारण मग पगार काय असतो, सॅलरी काय असते, 6.5 लाखाचं पॅकेज. प्रोबेशन जे साधारण 1 वर्षाचं प्रोबेशन पिरियड असतं. पोस्टिंग शक्यतो सुरुवातीला तुम्ही जो झोन निवडलाय त्याच झोनमध्ये तुम्हाला 10 वर्ष मिनिमम राहावं लागेल. 3 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जे आहे तर असिस्टंट मॅनेजर या पदावरती तुम्हाला पुढे पोस्टिंग जी आहे ती मिळेल, प्रमोशन मिळेल. मग आता ऍप्लिकेशन फीस किती आहे? ऍप्लिकेशन फीस ₹250 SC ST आणि PWBD साठी. बाकी सगळ्यांसाठी ₹1050 लागतील. पेमेंट जे आहे तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता. कोणत्याही एका प्रकाराने तुम्ही करू शकता. आता कागदपत्र डॉक्युमेंट्स काय काय लागतात त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो तुमचा लागणार आहे फोटो. पासपोर्ट साईजचा फोटो लागणार आहे. सिग्नेचर यामध्ये स्वाक्षरी ज्याला म्हणतो काळ्या पेनने केलेली कधी पण चालेल. कॅपिटल लेटर्स मध्ये ती नसावी. 10 ते 20 KB एक साईन करायची कोऱ्या पेजवरती ब्लॅक पेनने करा. त्याचा फोटो घ्या. त्याला 10 ते 20 KB मध्ये घ्या आणि फोटो जो असेल तुमचा स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो रिसेंट वाला
तो वाला या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता 20 ते 50 केबीच्या मध्ये. डाव्या हाताचा अंगठा काळ्या किंवा निळ्या शाईने त्याच्यावरती पेस्ट करून एका पेपरवरती घेऊन तुम्ही त्याचा फोटो काढून याच्यामध्ये टाकायचा आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन हे सुद्धा काळ्या शाईने लिहायचं आहे आणि इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. याचा एक स्पेसिफाईड फॉर्मॅट जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ज्यांना ज्यांना तो फॉर्मॅट समजत नसेल त्यांनी कमेंट करा. तुम्हाला फॉर्मॅट पाहिजे असेल तर फॉर्मॅट म्हणून कमेंट करा. तुम्हाला फॉर्मॅट भेटून जाईल. ठीक आहे. चलो अब चलते आगे. आता पुढे हस्तलिखित प्रतिज्ञापत्र हँड रिटन डिक्लेरेशन मी एक त्याचा फॉर्मॅट जो आहे तो इथे लिहून ठेवलाय. तो फॉर्मॅट याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. तुम्हाला वाटलं की नाही हिने वापरायचं मला वेगळं काय आहे ते मेन्शन केलेलं ते पाहिजे तर हँड रिटन डिक्लेरेशनचा सेम फॉर्मॅट आहे कुठेच बदललेला नाहीये. ठीक आहे. आता महत्वाचं एकापेक्षा जास्त झोनसाठी तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर झोन किंवा कॅटेगरी बदलता येणार नाही. बायोमेट्रिक्स ज्या दिवशी डोळ्यांची तुमची बायोमेट्रिक्स परीक्षेच्या दिवशी तुमची आयरिस चाचणी म्हणजे डोळ्यांची तपासणी होते. म्हणजे तपासणी म्हणजे तशी नाही चष्मा लागला का नाही ते मला नाही. आयरिस मीन्स डोळे बरोबर आहे की नाही त्यानुसार तुम्ही जे समजा फॉर्म भरताना जसे होते तसे त्यानुसार ते एक टेस्ट असते ज्यावरनं ओळखलं जातं की जसं आधार कार्डचं व्हेरिफिकेशन आहे तसं तुमची आयरिस जी आहे ती चाचणी केली जाते. त्यानंतर मेहंदी किंवा शाई त्या दिवशी नसलेली बरी. स्वतःला मेहंदी शाई वगैरे लावून जाऊ नका. अनटिल अँड अनलेस तुमचं लग्न बिग्न जमलेलं नाहीये. लग्न आहे बाबा आणि लग्न लावलं आणि लगेच इकडे आलो. स्वतःचं लग्न होतं मग हाताला मेहंदी आता काय करायचं? मेहंदी नाही लावायची का? तर तेवढं अंगठं सोडून द्या. ठीक आहे. तेवढं अंगठं सोडून लावलं तरी चालेल. आजच अर्ज करा आणि भविष्य सुरक्षित करा. हे होतं 19 मार्च पर्यंत फ्रेशर्स साठीच्या जागा आहेत त्यांच्याबद्दलचं. ठीक आहे. आता अशा काही वॅकन्सीज आहेत की ज्या एक्सपिरियन्स वाल्यांसाठी आहे. मग यामध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए म्हणून वॅकन्सी आहे. एकूण 200 पदं आहेत मित्रांनो. युआर अनरिझर्व्ह साठी 81, ओबीसी साठी 54, एससी साठी 30, ईडब्ल्यूएस साठी 20 आणि एसटी साठी 15 पद आहेत साधारण. साधारण सॅलरी जी आहे ती 48,480 एवढी सॅलरी आपल्याला या माध्यमातून भेटते. पात्रता म्हणजेच काय असते 1 मार्च 2026 पासून कन्सिडर केले जाईल. 8 मार्च ते 19 मार्च सेम प्रोसेस आहे आणि ऑनलाईन एक्झाम साधारण 12 एप्रिलच्या आसपास राहील असं मानले जाते. वयोमर्यादा 21 ते 30 वर्षापर्यंत म्हणजे 2 मार्च 1996 ते 9 मार्च 2005 पर्यंतचा तुमचा जन्म असला पाहिजे आणि 1 जानेवारी पर्यंत एडेड पाहिजे. म्हणजे एवढे तुम्ही जर याच्यात बसत असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. डिप्लोमा असेल फक्त डिप्लोमा असेल तर ग्राह्य धरलं जाणार नाही. सगळ्यात महत्वाचं सर मी प्रेशर आहे मी ग्रॅज्युएट झालेलो आहे आणि मला अप्लाय करता येईल का? नाही करता येणार. ग्रॅज्युएशनच्या नंतरचा 2025 नंतरचा तुम्ही एक्सपिरियन्स कुठून आणणार? ठीक आहे. त्यामुळे पॉसिबल नाहीये. जर समजा तुम्ही 2020-21 मध्ये तुम्ही पास आउट झालेले आहात तुमच्याकडे काही ना काहीतरी कामाचा अनुभव आहे. अनुभव म्हटल्यानंतर नेमकं काय अनुभव लागतं ते नीट बघा. पदवी पूर्ण केल्यानंतर म्हणजे 2023 ला तुम्ही पदवी पूर्ण केली आणि मग 2 वर्षाचा अनुभव घेतला पब्लिक सेक्टर बँकेमध्ये, प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये म्हणजे नॅशनलाइज ज्या बँका असतात एसबीआय वगैरे त्यामध्ये, प्रायव्हेट सेक्टर आयसीआयसीआय, एचडीएफसी किंवा अजून कोणत्या कोऑपरेटिव्ह बँक, मग जनता सहकारी वगैरे तशा बँक किंवा रिजनल रुरल बँक किंवा ग्रामीण बँका यांच्यामध्ये काम केलेले असावे. बर 2 वर्षांचा अनुभव पाहिजे सर. माझं 2025 मध्ये ग्रॅज्युएशन झालं 1 वर्षाचा अनुभव आहे चालेल का? नाही चालणार. कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव कंपल्सरी आहे. त्याच्यापेक्षा जास्तच अनुभव लागेल. ठीक आहे. प्राधान्य प्रेफरन्स कोणाला दिला जाईल? ज्यांनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केलेलं आहे, ब्रांच बँकिंग असेल, ऑपरेशन, रिटेल, क्रेडिट किंवा सेल्स मध्ये अनुभव असेल तर त्या लोकांना प्राधान्य दिलं जाणार आहे. जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतायत किंवा आउटसोर्स केलेलं कॉन्ट्रॅक्ट मधलं काम आहे त्यांना कन्सिडर केलं जाणार नाही. जसं की क्रेडिट कार्ड सेल करत होते, तुम्ही क्रेडिट कार्ड सेल करत होते पण बँकेच्या रोलवर नव्हते, थर्ड पार्टी होती, कुणीतरी एक कंपनी होती, त्या कंपनीच्या अंतर्गत तुम्हाला घेतलं होतं. अशा केसमध्ये तुम्ही अप्लाय करू शकत नाही. एवढं क्लिअर आहे का? इकडे अनुभव खूप जास्त महत्वाचा. वयोमर्यादेत सूट एससी एसटी असेल तर 5 वर्ष, ओबीसी असेल तर 3 वर्ष, पीडब्ल्यूबीडी असेल तर 10 वर्ष आणि एक्स सर्व्हिसमॅन असेल तर 5 वर्ष पुन्हा एकदा. ठीक आहे. करिअर आणि लाभ पगार 48,000 पासून तर 85,000 पर्यंत पेस केले. प्रोबेशन 1 वर्षाचं 1 वर्ष आहे. त्यानंतर पेन्शन साधारण पेन्शन जी आहे ती लागू होते. यांची नवीन पेन्शन स्कीम जी आहे त्यानुसार आणि पोस्टिंग ऑल भारतामध्ये ऑल इंडियामध्ये कुठे पण लागू होईल. याला पण सेम पद्धती आहे. ऑनलाईन टेस्ट होणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इंटरव्ह्यू असेल, त्यानंतर जर मी म्हटलं समजा मेडिकल टेस्ट असेल सेम तसाच एकूण वेळ ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप सेम तसंच आहे. 120
120 मिनिटांचा वेळ, एकूण गुण 200, रिझनिंग 60 मार्क, क्वांटिटी इंग्लिश 40 मार्क, जनरल बँकिंगला 60 आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला 40 क्वेश्चन. सो या पद्धतीने निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती याला कोणत्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तिकडे आपण बघितलं होतं निगेटिव्ह मार्किंग होती 0.25, इकडे काहीच नाही. इंटरव्ह्यू साठी साधारण 100 गुण देण्यात आलेले आहेत. त्यासाठी इकडे तुम्हाला टेस्टमध्ये किमान ठरलेले मार्क आहेत तेवढे तुम्हाला मिळाले पाहिजे. अंतिम फायनल स्कोर जो आहे तो कसा असेल, ऑनलाईन टेस्टला 75% कन्सिडर केलं जाईल, इंटरव्ह्यूला 25%. म्हणजे तुमचा जो स्कोर ऑनलाईन टेस्ट मधला असणार आहे तो अत्यंत महत्वाचा असेल. त्या टेस्टनुसार त्या स्कोरनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. यानंतर अर्ज कसा करावा, साधारण अनरिझर्व, ओबीसी किंवा जनरल कॅटेगरी किंवा ईडब्ल्यूएस यांच्यासाठी 1050 रुपयांची फीस लागेल आणि एससी एसटी किंवा पीडब्ल्यूडी साठी फक्त आणि फक्त 250 रुपये चार्ज लागेल. फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येईल. हे सगळंच्या सगळं 19 तारखेच्या अगोदर आपल्याला अप्लाय करायचं आहे. तिथे काय लागणार आहे, महत्वाची कागदपत्रे, आयडी प्रूफ लागेल, पॅन, आधार किंवा पासपोर्ट कोणतेही 2, शैक्षणिक 10वी 12वी पदवी यांचे प्रमाणपत्र, अनुभव एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, रिलिव्हंट लेटर्स आणि पे स्लिप जी आहे ती जुन्या ठिकाणी जिथं काम करत होते हे एक्सपिरियन्स वाले म्हणून ह्यांच्यासाठी एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट सोबत रिलिव्हिंग लेटर आणि पे स्लिप. सर माझ्याकडे हे नसतील तर मी काय करावं? त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या बँकेत जिथे तुम्ही काम करत होता त्यांच्याकडनं हे सगळं मागून घ्यावं लागेल. ठीक आहे, अप्लाय करायचं, ऍप्लिकेशन देऊन या 4 सोबत रिलेशन चांगले असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. नसतील तर काय करायचं, तुम्ही मेसेज टाका. शैक्षणिक 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचे प्रमाणपत्र, जर कॅटेगरी मधनं फॉर्म भरत असाल तर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही कॅटेगरीचे सर्टिफिकेट आहेत ते सगळे पाहिजे. सेम तसंच इकडे पण 20 ते 50 केबी मध्ये फोटो, स्वाक्षरी, तुमचं प्रतिज्ञापत्र आणि अंका हे सगळ्या गोष्टी लागतील. त्यानंतर साधारण बायोमेट्रिक ही सेम सांगितली माहिती पहिलीच सेम तशीच. आणि लास्ट लवकरात लवकर अप्लाय करून टाका. शेवटच्या दिवसाची वाट बघत बसू नका. 19ला अप्लाय करतो असं करू नका. या सगळ्यांसाठी आवश्यक असणारी आयडीबीआयच्या टेस्ट ज्या आहेत त्या टेस्ट इंग्लिश पिटारा या ऍपवरती डाउनलोड करण्यात आल्या. ऍपची लिंक खाली दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जाऊ शकता. डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा, ऍप डाउनलोड करा. ऍप मधनं टेस्ट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. चालेल, चलो, थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू. अशाच अपडेटला कनेक्ट राहण्यासाठी, अशाच अपडेट्स ज्या आहेत त्या अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करून द्या.